विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आपल्या ई लर्निंग एज्युकेशन चॅनलमध्ये मी निलेश जोशी सर आपले हार्दिक स्वागत करीत आहे. बघा, आज सेतू अभ्यासक्रमाचा 36वा दिवस, म्हणजेच आज तारीख आहे बघा 5 ऑगस्ट 2021. आजच्या या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपला काय अभ्यास आहे ते बघण्यासाठी आपण आपल्या जो व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला, त्या ग्रुपमध्ये आपण जात आहोत. 7व्या वर्गाच्या ग्रुपमध्ये जात आहोत. तर बघा, आजचा काय अभ्यास आहे तो आपण बघणार आहोत. आज आहे 5 ऑगस्ट 2021. आज सेतू अभ्यासक्रमाला बघा 36 दिवस होत आहेत. आजच्या या 36व्या दिवशी काय अभ्यास आहे सेतू अभ्यासक्रमाचा तो आता आपण बघणार आहोत. बघा, आजचा पहिला विषय आहे बघा आपला मराठीचा विषय, आणि मराठीचा विषयाचा आपण काल सराव केलेला आहे. परत एकदा आपल्याला मराठी विषयाचा जो आपला 36व्या दिवसाचा अभ्यास आहे तो हा 35व्या दिवसाच्या अभ्यासावरच आधारित आहे. बघा, क्षेत्र आहे भाषा अभ्यास आणि घटक आहे व्याकरण. बघा, मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही भाषेचा जो आधार असतो तो व्याकरण असतो. त्यामुळे बघा, आजच्या या तासिकेमध्ये हे जे क्षेत्राशी संबंधित असलेलं कौशल्य, भाषण आणि लेखन यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. बघा, आजच्या या तासिकेमध्ये आपले काही संबोध हे स्पष्ट होणार आहेत. त्यामध्ये आहे काळ आणि त्यांचे प्रकार. कालच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण बघितलेले आहे. कालच्या तासिकेचीच ही सराव आवृत्ती म्हटली तर काही हरकत नाही. बघा, अध्ययन निष्पत्ती 6वीच्या दृष्टीनं काय सांगितलेली बघा, व्याकरण घटकाची माहिती घेतात आणि त्यांचा लेखनात योग्य वापर करतात. उदाहरणार्थ काळाचे प्रकार. बघा, विद्यार्थी हे व्याकरण घटकाची माहिती घेतात आणि त्यांचा लेखनात योग्य वापर करतात. उदाहरणार्थ आता काळाचे प्रकार. काळाचे मुख्य प्रकार हे 3 आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि याचे उपप्रकार सुद्धा आहेत, तर ते सुद्धा आपण बघितले. सामान्य, नंतर पूर्ण, अपूर्ण आणि रीती, असे हे 4 उपप्रकार सुद्धा आहेत. त्यानंतर बघा, 7वीच्या दृष्टीनं अध्ययन निष्पत्ती काय व्यक्त केलेली बघा, विविध विषय आणि उद्देशासाठी लिहिताना इतर व्याकरणिक घटकाचा उपयोग करतात. आता जाणून घेऊया आपण नेमकं काय आहे. तर काळाचे प्रकार किती आणि कोणते. आपण आताच बघितलं, काळाचे मुख्य प्रकार 3 आहेत आणि उपप्रकार 4 आहेत. तर बघा, कालच्या तासिकेमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. हे जे उदाहरणं आहेत याचा सराव निश्चितच तुम्ही केलेला असणार. खातो, नाचला, खाल्ला, झोपेल, खाईल, दिला, विकल्या, ठेवल्या, हे जे क्रियापद दिलेले आहेत याच्यापासून तुम्हाला मी कालच्या तासिकेमध्ये 3 वाक्य हे करण्यासाठी सांगितलेले होते. म्हणजे वर्तमान काळातलं, भूतकाळातलं आणि भविष्य काळातलं ते तुम्ही निश्चितच केले असणार असं मला लक्षात आलेलं आहे. काहींनी आपल्या या ग्रुपमध्ये तुम्ही जे केलेले वाक्य आहेत ते पाठवले आहे, पण बाकीच्यांचे जे राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा आज पाठवायचे आहेत. बघा, त्यानंतर आपण सक्षम कसं बनणार आहोत, काळाचे प्रकार आणि उपप्रकार याच्याविषयी सुद्धा आपण कालच्या तासिकेमध्ये माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये आपण उदाहरणं सुद्धा बघितलेली आहे. बघा, काळाचे मुख्य प्रकार वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ दिलेले आहेत. आणि आताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सामान्य काळ, अपूर्ण काळ आणि क्रिया नुकतीच पूर्ण झालेला म्हणजेच पूर्ण काळ, आणि क्रिया सतत नेहमी घडते असं सांगणारा रीतिकाळ, असे 4 उपप्रकार आपण बघितलेले आहेत. त्याची उदाहरणं सुद्धा बघितलेली आहे आणि याच्यासारखी उदाहरणे तुम्हाला मी करण्यास सांगितलेली होती आणि निश्चितच तुम्ही ती केलेली आहेत. ज्यांची राहिली आहेत त्यांनी ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही सादर करायची आहे. त्यानंतर बघा, चला सराव करूया. काळ ओळखायचा आणि क्रियापदाचा कंसात दिल्याप्रमाणे काळ बदलणे आणि कृती करून घ्याव्यात. बघा, उदाहरणार्थ आता या कंसामध्ये दिलेलं आहे बघा, राधा चित्र आणि टिंब आणि कंसात दिलंय काढ, आणि याचं काय करायचं आहे, पूर्ण भूतकाळ करायचं आहे. बघा बघा राधाने चित्र काढले होते. बघा, पूर्ण भूतकाळ झाला. राजेश रोज व्यायाम टिंब आणि कर, आणि इथं दिलंय अपूर्ण वर्तमान काळ तुम्हाला करायचा आहे. मग कसं करणार, राकेश रोज व्यायाम करत असतो. बघा, किंवा राजेश रोज व्यायाम करत आहे, म्हणजे पूर्ण झालेलं नाही, अपूर्ण वर्तमान काळ आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काही वाक्य करायचे आहेत. यानंतर आपल्याला कल्पक व्हायचं आहे. बघा, आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी प्रथम तुमच्या आवडीनुसार काय करायचं, मजकुरातील 5 वाक्य निवडून सहकारी मित्रास
देण्यास सांगावी आणि त्या वाक्याचा काळ ओळखून तो बदलून वाक्य पुन्हा लिहिण्याचा सांगावे आणि नंतर त्यातील काही वाक्य पुन्हा गटात छोटा प्रसंग तयार करून एक गोष्ट सांगण्यास तुम्ही सांगावी. बघा, तुमच्या मित्राला तुम्ही तसं सांगायचं आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला पूरक साहित्य स्रोत आहे. बघा, इयत्ता 6वीचं जे मराठी पाठ्यपुस्तक आहे त्यामध्ये बाल साहित्य, वयोगटानुसार लिखित छापील असा मजकूर, प्रसंग यामध्ये आहेत. आणि याच्यानुसार तुम्ही जीवन, शिक्षण, किशोर याच्यातील मजकूर घेऊन तुम्ही काळाचा प्रकार आणि काळाची उपप्रकाराची वाक्य हे निश्चितच करू शकता. अशा प्रकारे आज 36व्या दिवशी मराठीचा सेतू अभ्यासक्रम अशा पद्धतीने आहे. तो पूर्ण तुम्हाला करायचा आहे. ज्यांनी केलेला आहे त्यांनी पुन्हा सराव केला तरी चालेल. यानंतर बघा, पुढचा विषय आहे आपला गणिताचा. क्षेत्राचं नाव आहे बघा व्यावहारिक गणित आणि घटकाचं नाव आहे बँक व सरळ व्याज. दिवस 36वा आहे बघा, उपघटक बँक. आता अध्ययन निष्पत्ती बघा काय सांगितली आहे. बँकेचे व्यवहार ओळखता येतात. बघा मुलांनो, तुम्ही निश्चितच बघा, कमीत कमी बँकेविषयीची माहिती तुमच्या वडिलांकडून किंवा ज्यावेळी एखाद्या वेळेस तुम्ही मोठ्या गावात गेला असाल त्यावेळी निश्चितच तुम्ही बँकेची एखादी पाटी पाहिलेली असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की बँकेमध्ये नेमकं वातावरण कसं असतं. किंवा तुमच्या आईवडिलांसोबत जर तुम्ही एखाद्याच बँकेत खातं उघडण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत गेला असाल तर निश्चितच तुम्हाला हे चित्र या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला निश्चितच दिसले असेल. त्यामध्ये बघा, काही ठिकाणी कोणत्या कोणत्या पद्धतीचे कॅबिन असतात, कॅशियर असतो, मग त्याच्यानंतर रोखपाल म्हणजे कॅशियर, नंतर मॅनेजर, अशा विविध पद्धतीचे जे कॅबिन असतात. नंतर क्लरिकल हे सुद्धा कर्मचारी सुद्धा असतात. अशा पद्धतीने तुम्हाला बँकेचं एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर निश्चितच दिसतंय. बघा, कोणी काही व्यक्ती या चित्रात दिसतंय बघा. कोणी बँकेत पैसे भरताना दिसतात, कोणी बँकेतून पैसे काढताना दिसतात. अशा पद्धतीने किंवा बँकेमध्ये काही लोनसाठी आलेले असतील किंवा लोन भरण्यासाठी आलेले असतील, अशा पद्धतीने तुम्हाला बँकेचं एक प्रकारचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसतंय. बघा, आता या चित्रावरून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. बघा, वरील चित्र कशाचे आहे तर इथं दिलेलं आहे कंसामध्ये बँकेचे आहे की बाजाराचे आहे. तर तुम्हाला निश्चितच उत्तर देता येईल हे चित्र जे आहे ते बँकेचं आहे. बँक ही काय आहे, दुकान आहे का संस्था आहे तर संस्था आहे. बँक ही एक शैक्षणिक आहे का वित्तीय संस्था आहे तर वित्तीय संस्था आहे. बँक ही संस्था पैसे, धान्य, भाजीपाला यांच्याशी संबंधित आहे का नेमकं पैशाशी संबंधित आहे तर पैशाशी संबंधित आहे. म्हणजे याच्यातला योग्य पर्याय पैसे आहेत. त्यानंतर आपले पैसे बँकेत सुरक्षित राहतील की घरात राहतील तर आपले पैसे बँकेत अधिक सुरक्षित राहू शकतात. म्हणजे घरी राहू शकतात परंतु अधिक सुरक्षित कुठे राहू शकता, बँकेमध्ये. चला तर मग आता काही सराव करायचा आहे. बघा, तुम्हाला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणती कामे आपण बँकेत जाऊन करू शकतो. बघा, साहित्य विकत घेऊ शकतो का बँकेत जाऊन तर नाही. पैसे सुरक्षित ठेवू शकतो, बरोबर 1. वीज बिल भरू शकतो, नंबर 2. त्यानंतर बघा, कर्ज घेऊ शकतो आणि नंबर 4 आर्थिक व्यवहार करू शकतो. अशा पद्धतीने बँकेत जाऊन आपल्याला कामे करता येऊ शकतात. ही सर्व कामे इथं उत्तरामध्ये तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत असलेल्या बँकांची नावे सांगा. तुमच्या परिसरात असलेली ज्या बँका आहेत, SBI बँक असतील, बँक ऑफ बडोदा असेल, बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, तुमच्या पद्धतीने किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, तुमच्या परिसरात ज्या बँका आहेत त्यांची नावं तुम्हाला घ्यायची आहेत. त्यानंतर तुमचे बँकेत खाते आहे का, असल्यास तुम्ही काय करायचं, खाते क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे. बघा, त्यानंतर बघा, आता काही सोडून पाहायचे गणित तुम्हाला. खालील दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. बँकेतील चालू खात्यातून कितीही वेळा रक्कम काढता येते. तर बघा, बँकेचे 2 खाते असतात, एक चालू खातं आणि एक बचत खातं. तर बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी मर्यादा असतात, परंतु बँकेतून जे चालू खातं असतं त्याला करंट अकाउंट असं म्हणतात. त्या खात्यातून मात्र कितीही वेळा आपल्याला पैसे काढता येतात किंवा टाकता येतात. बघा, बँकेतील चालू खात्यावर रकमेवर व्याज मात्र मिळत नाही. बघा, एक आहे की बघा, त्यावर तुम्हाला व्याज मिळतं परंतु
तुम्हाला जो चालू खातं आहे त्याच्यावर व्याज मिळत नाही, कारण की तुमचा व्यवहार हा सतत चालू राहतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळत नाही. त्यानंतर बघा, बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदारास कोणत्या सुविधा मिळतात? तर तुम्हाला ATM मिळतं, पासबुक मिळतं, त्यानंतर तुम्हाला इंटरनेट बँकिंगची सुविधा मिळते, नेट बँकिंग मिळतं. अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या काही सुविधा मिळतात. त्यानंतर बघा, अधिक कालावधीसाठी ठेव असल्यास जास्त व्याज मिळवण्यासाठी कोणत्या सोयी असतात? तर तुम्हाला डिपॉझिट तुम्ही करू शकतात. सर्टिफिकेट तुमचं जे 5 वर्षासाठी 2 वर्षासाठी तुम्ही ते करू शकतात. त्यानंतर अधिकची माहितीसाठी तुम्हाला ही दीक्षा ॲपची लिंक दिलेली बघा, तिला क्लिक करून तुम्ही अधिकची माहिती मिळवू शकतात. अशा प्रकारे बघा, आज तुम्हाला काय नेमकं समजलंय? सेतू अभ्यासक्रमातला जो दुसरा विषय आहे गणितातून, तर मला बँक ही संस्था आणि तिथे खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि तेथील आर्थिक व्यवहार याविषयीची माहिती मिळाली. बघा, अशा पद्धतीने आपला हा सेतू अभ्यासक्रमाचा 36व्या दिवसाचा गणिताचा अभ्यास आपण बघितला. यानंतर आपल्याला आता आजचा जो तिसरा विषय आहे बघा, 36व्या दिवसाचा वर्ग 7वीचा, तो म्हणजे बघा सामाजिक शास्त्र म्हणजे भूगोलाचा. तर बघा, विषय भूगोलाचा आता यामध्ये बघा संदर्भ इयत्ता 6वीचा आहे. 6वीचा असलेला आपला जो घटक आहे 10वा, मानवाचे व्यवसाय. बघा, यातून आपल्याला अध्ययन निष्पत्ती काय येणार आहे? विविध व्यवसायामधील सहसंबंध सांगतो. बघा, मानवाला जर जीवन जगायचं असेल तर त्याला व्यवसाय करावा लागतो, त्याच्याशिवाय त्याची उपजीविका ही पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याला वेगवेगळे व्यवसाय करणं आवश्यक आहे आणि त्या व्यवसायामधला असलेला सहसंबंध तर तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. बघा बघा काही बाबी आठवूया. तुम्हाला तुम्हाला काही बाबी आठवायच्या आहे. बघा बघा तुझे आई वडील पालक तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी काय काम करतात? त्या सर्व गरजा तुम्हाला इथं लिहायचं आहे. बघा, त्याच्यानंतर बघा, तुमचे आई वडील पालक जे काम करतात तेच काम गावातील सर्व लोक करतात का? तर नाही, प्रत्येक जण हा वेगवेगळे काम करू शकतो. बघा, त्याच्यानंतर मदत हवी असल्यास तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला काही आठवले नसेल तर घरातील वडीलधारी मंडळी अशी तुम्ही काय करायचं? चर्चा करायची किंवा ही पुढील लिंक दिलेली आहे तिला क्लिक करून तुम्ही अधिकची माहिती मिळवू शकता. त्यानंतर बघा, आवश्यक साहित्य बघा, तुम्हाला इयत्ता 6वीचं जे भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक आहे आणि पेन्सिल ह्या तुम्हाला साहित्य आवश्यक आहे. बघा, अध्ययन अनुभव काय आहे? कृती काय? बघा, मानव स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी विविध कृती करत असतो, त्याद्वारे समाजातील इतर व्यक्तीची गरज पूर्ण होत असते. अशा कृती म्हणजे व्यवसाय होय. उदाहरणार्थ, ज्यांच्याकडे गायी आहेत ती व्यक्ती दूध विकून आपली आर्थिक गरज पूर्ण करते व इतर व्यक्तीच्या आहारामध्ये दुधाची गरज पूर्ण होते. एका व्यवसायावर आधारित दुसरा व्यवसाय असतो, कारण की गायीचं गोपालन केल्यानंतर तिच्यापासून मिळणारं जे दूध आहे ते विकून तो आपली आर्थिक गरज पूर्ण करतो आणि याच्यामुळे काय होतं? दुसऱ्याकडे जे दुधाची आवश्यकता आहे ती सुद्धा पूर्ण होते. म्हणजे एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाशी कसा आहे? सहसंबंध आहे आणि गरजेशी सुद्धा सहसंबंध आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला काही माहिती मिळवायची आहे. बघा, तुमच्या गावातल्या नगरातल्या सर्वाधिक लोक कोणता व्यवसाय करतात त्याविषयी माहिती लिहायची. बघा, आता जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त व्यवसाय कोणता आहे? शेती. त्यानंतर एका व्यवसायावर आधारित असणारा व्यवसाय कोणता? याचे उदाहरण तुम्हाला देता येईल. शेती करत असताना तुम्ही पशुपालन करू शकतात, त्यानंतर कुक्कुटपालन करू शकतात, अशा पद्धतीने वेगवेगळे शेळीपालन करू शकतात, असे उदाहरणं तुम्हाला देता येतील. थेट निसर्गावर अवलंबून असणारे व्यवसाय कोणते आहेत ते तुम्हाला सांगता येतील. त्यांचं सुद्धा तुम्हाला थेट निसर्गावर म्हणलं तर शेती आहे. शेती व्यवसाय तो निसर्गावर आहे. जास्तीत जास्त 90% शेती ही आपली नैसर्गिक पाण्यावर आहे, पावसावर आहे. त्यानंतर तुम्हाला काय समजलं आहे? ही कृती करून तुम्हाला काय समजले, शिकण्यास मिळाले ते त्याविषयी इथं माहिती तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर बघा, अधिकची माहितीसाठी तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. तसेच इयत्ता 6वीचं जे भूगोल विषयाचं पाठ्यपुस्तक 10वं आहे, त्या 10व्या घटकाचा तुम्ही अभ्यास करू शकतात आणि मानवाचे व्यवसाय यांचं वाचन तुम्ही करू शकता. त्यानंतर बघा, पुढे अजून काही प्रश्न विचारले. व्यवसाय का केले जातात? व्यवसाय केल्यानंतर काय होते? आर्थिक गरजेची पूर्तता होते. त्यानंतर बघा, तुझ्या आजी आजोबांची तरुणपणी असे कोणते व्यवसाय होते ते आज अस्तित्वात नाहीत? पूर्वीच्या काळी जे व्यवसाय होते आज अस्तित्वात नाही, त्या व्यवसायांची तुम्हाला नावं लिहायची. बघा, आज अस्तित्वात असलेले कोणते व्यवसाय तुमच्या आजी आजोबांच्या तरुणपणी नव्हते ते देखील तुम्हाला विचारायचे आजी आजोबांना. अधिकची सराव करण्यासाठी लिंक दिलेली आहे, त्या लिंकचा वापर करून तुम्ही काय करू शकता? मानवाचे व्यवसाय
हा स्वाध्याय सोडवू शकतात. याच्यानंतर बघा चौथा विषय आपला हिंदीचा. आजच्या सेतू अभ्यासक्रमातला जो चौथा विषय आहे तो आहे हिंदी. दिन है देखो 36वां, क्षेत्र है भाषा विकास और कौशल्य है वाचन और लेखन. अध्ययन निष्पत्ति देखो आपको क्या अवगत होनी चाहिए. गद्य पद्य तथा अन्य पठित और अपठित सामग्री के आशय का आकलन करते हुए तथा गतिविधियों के घटनाओं पर बेझिझक बात करते हुए प्रश्न निर्मित कर प्रश्नों के सटीक उत्तर अपने शब्दों में लिखते हैं. देखो, आओ पता करें शब्द पहेली के माध्यम से खेलों खेलों के नाम की सूची बनाओ. देखो, यहाँ पे शब्द पहेली दी है, उससे आपको क्या करने का है, खेलों के नाम बताने हैं. देखो, जिस तरह से फुटबॉल है, टेनिस है, क्रिकेट है, हॉकी है, बाद में आप अनेक ऐसे खेल है आप इससे लिख सकते हैं. देखो, बाद में कुश्ती है, कुश्ती भी एक खेल है. देखो, इस तरह से आप ये शब्द पहेली से खेलों के नाम बता सकते हैं. आओ सक्षम बने, किसी एक खिलाड़ी के बारे में 8 से 10 पंक्तियों के बारे में आप जानकारी लिख सकते हैं. जो बैडमिंटन में है, आज हमारे ओलंपिक में ब्रॉन्ज मेडल मिला है, पीवी सिंधु की बारे में आप जानकारी लिख सकते हैं. क्रिकेट में आप सचिन तेंदुलकर के जैसे विराट कोहली के नाम आपके ध्यान में है, उनके बारे में आप लिख सकते हैं. जो आपका पसंदीदा खिलाड़ी है उसके बारे में आप लिख सकते हो. तो आपको ये लिख के हमारे ग्रुप में शेयर करने का है. देखो, बाद में देखो, आओ अभ्यास करें, खेलों के बारे में अधिकतर जानकारी प्राप्त करो, जैसे कि खो खो, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी. इस तरह से आपको इनकी जानकारी प्राप्त करने की है. उनके चित्र आपको इकट्ठा करने के हैं, उनके खिलाड़ियों के नाम आपको पता होना चाहिए. बाद में देखो, आओ सृजन करें, भारत में खेले जाने वाले विभिन्न खेलों के बारे में जानकारी इकट्ठा करो. अपने पसंदीदा खेलों के चित्रों का संग्रह करो. देखो, जैसे कि हमारा जो राष्ट्रीय खेल है हॉकी है, उसके बारे में आपको अधिक जानकारी लेनी चाहिए. बाद में देखो, पूरक सामग्री स्रोत भी बताइए हैं. पाठ्य पुस्तक की दीक्षा ऐप में आप जाके इसके बारे में ज़्यादा से ज़्यादा जो आपकी जानकारी है आप ले सकते हैं. अशा पद्धतीने हिंदीचा आजचा 36वा अभ्यास काय आहे तो बघितला. त्यानंतर बघा, आता आपल्याला पुढचा विषय आपल्याला बघायचा आहे इंग्रजीचा. ॲक्टिव्हिटी 36. बघा, स्टँडर्ड 6 वर अवलंबून असणारी ही ॲक्टिव्हिटी बघा. सब्जेक्ट आहे आपला इंग्लिश आणि लर्निंग आउटकम्स आपल्याकडून तुमच्याकडून काय अपेक्षित केलेले आहे बघा. यूज डिफरंट फॉर्म्स ऑफ ॲडव्हर्ब. बघा, त्यानंतर बघा, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स and parents facilitators. बघा, tell the learners to read the lesson number 3.5 the duck and the kangaroo, standard 6, textbook page number 77. Read the definition of adverb, standards text 6, textbook number 70, page number 77. Read the examples of adverb, standards 6, also page number 77. Make the mask for students. Make the to cheat of each adverb following, likely, slowly, quickly, friendly, lovely, neatly, completely. First of all, you should know about adverb. Adverb means verb, आपको मालूम है, लेकिन adverb means जो adverb word रहता है वो क्या करता है, ज़्यादा से ज़्यादा उसकी जो जानकारी है देता है, उसको क्या कहते हैं, एडवर्ब कहते हैं. यानी कि मराठी में, हिंदी में बताने की आपको मैं कोशिश करता हूँ की क्रियापदाविषयी अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, ॲडव्हर्ब असे म्हणतात. म्हणजे क्रियाविशेषण असे म्हणतात. तसं इंग्रजीत त्याला ॲडव्हर्ब असे म्हणतात. बघा, स्टिक वन चीट ऑफ ऑल ॲडव्हर्ब्स ऑन मास्क, अदर चीट्स पुट इन बाउल. तुम्हाला ते काय करायचे, एका बाउलमध्ये त्या सगळ्या चीट ठेवायच्या आहेत, म्हणजे त्या छोटे छोटे चिठ्ठे ठेवायचे आहेत. बघा, त्याच्यानंतर काय आहे, तुम्हाला अजून काही सूचना दिल्या आहेत बघा. रीड द लेसन 3.5 द डक अँड द कंगारू, टेक्स्ट बुक नंबर पेज नंबर 77. अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ ॲडव्हर्ब, पेज नंबर 77. 77 वर तुम्हाला ॲडव्हर्बची
डेफिनेशन पण दिलेली आहे. रीड द एक्झाम्पल्स ऑफ ॲडव्हर्ब, ॲडव्हर्बचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहे आणि खाली दिलेल्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहेत. बघा, लर्निंग ॲक्टिव्हिटी काय करायची तुम्हाला. फॅसिलिटर विल मेक 2 ग्रुप्स ऑफ स्टुडंट. वी विल मेक 2 ग्रुप्स of your friends and you. Distribute mask of adverb among students a group and student will appear it properly. One student from B group pick up one cheat from bowl and read the cheat slowly and do the action regarding the adverb. Remaining student from same B group identify the action of adverb and then that student stick the sheet of adverb to the mask of same adverb. He stick it at I's place. Then all students read adverb twice a time. Again, wearing a mask, that student do the action and removes a sheet. By same process, game continues. All students read all adverbs again. For example, means slowly. Look at this picture. Lovely. Like that, you should practice it. Search examples of adverbs from 7 standard books. You should search the examples of adverb in your 7th standard book also. Extension activity with extra example of adverbs. Play the game with your friend. Evaluation: how many adverbs today you have learned and which are they? You should write it. Then you should also see the video e-content on Diksha app. This is the free app link and you should go there by link and you should see the video or e-content for more information about adverb. My takeaway today: I learned. This is the adverb definition and adverb example. याच्यानंतर बघा, पुढची आपली जी कृतीपत्रिका आहे ती आहे 22वी आणि आज आहे 36वा दिवस विज्ञानाचा. आता बघा, इयत्ता 7वीच्या विज्ञानाच्या दृष्टीने हेतू अभ्यासक्रम काय सांगितलेला आहे बघा. समजून घेऊया. पारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं, अपारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं, अर्धपारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं. संदर्भ बघा, इयत्ता 6वीचा जो पाठ आहे 14वा, प्रकाश व छाया निर्मिती. बघा, अध्ययन निष्पत्ती सांगितलेली. बघा, परिसरातील साहित्य वापरून प्रारूपे तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करतात. उदाहरणार्थ पिन होल कॅमेरा, पारदर्शक विजरी इत्यादी. लक्षात घेऊया. बघा, बॅडमिंटनच्या फुलांचा डबा घ्या आणि त्याच्या एका बाजूचे झाकण काढून त्याच्या जागी पांढरा पातळ कागद चिटकवा. दुसऱ्या बाजूला झाकणाला मध्यभागी छिद्र पाडा व एक मेणबत्ती पेटवा आणि तिचे ज्योत खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे त्या छिद्रासमोर येईल अशी ठेवा. बघा, इथं तुम्हाला दिसतंय सुछिद्र प्रतिमा ग्राहक आणि उलट प्रतिमा ग्राहक. इथं 2 चित्र तुम्हाला दिसत आहेत. पातळ कागदावर तुम्हाला मेणबत्तीच्या ज्योतीची उलटी प्रतिमा तुम्हाला दिसणार आहे. बघा, पातळ कागद दिसतोय तुम्हाला, चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. बाजूची चित्राचे निरीक्षण करा आणि सुछिद्र प्रतिमा ग्राहकच्या पडद्यावरील प्रतिमा उलटी का दिसते त्याचे कारण तुम्हाला वहीत लिहायचं आहे. चित्रातील खिडकीतून बाहेर पाहिले असता काय फरक जाणवतो आणि कशामुळे. बघा, इथे चित्र दिसत आहे. इथं तुम्हाला खिडकीमधले झाडं दिसत आहेत. बघा, पहिल्या चित्रामध्ये झाडं हे सरळ दिसत आहेत आणि नंबर 2च्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. त्याच्यानंतर बघा, तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय बघा. चित्रातील पहिल्या खिडकीतून बाहेरचं दृश्य स्पष्ट दिसतं, तर दुसऱ्या खिडकीतून बाहेरचं दृश्य हे अंधुक दिसतं आणि अस्पष्ट दिसत आहे आणि तिसऱ्या क्रमांकाच्या खिडकीतून बाहेरील कोणतेही दृश्य दिसत नाही. खिडकीच्या तावदानाच्या स्वरूपानुसार आपल्याला पलीकडच्या वस्तू दिसतात किंवा दिसत नाही. बघा, अशा पद्धतीने पारदर्शक पदार्थ कशाला म्हणायचं, तर ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जातो त्यांना म्हणायचं पारदर्शक पदार्थ. आणि पहिल्या खिडकीच्या तावदानाची काचही वापरली आहे, त्यातून प्रकाश आरपार जातो म्हणून ती काच पारदर्शक होय. अर्धपारदर्शक म्हणजे काय, ज्या पदार्थातून प्रकाश काही प्रमाणात आरपार जातो तो अर्धपारदर्शक होय. दुसऱ्या खिडकीतून आपल्याला बाहेरील दृश्य अंधुक आणि अस्पष्ट दिसते म्हणजे या खिडकीची तावदानं ही कशी आहेत, अर्धपारदर्शक आहेत. अपारदर्शक म्हणजे काय, तर ज्या पदार्थातून प्रकाश आरपार जात नाही तो अपारदर्शक पदार्थ होय. वरील खिडकीच्या चित्रातून तिसऱ्या खिडकीतून प्रकाश आरपार जात नाही आणि त्यामुळे त्यातून आपल्याला बाहेरचे दृश्य दिसत नाही. 3 नंबरच्या खिडकीचे तावदान अपारदर्शक आहे. बघा, सराव करायचा तुम्हाला.
एक काचेचा तुकडा घ्या, कागद, रंगीत काच, तेलकट कागद, पांढरे प्लास्टिक, चहाची किटली, पांढरे प्लास्टिक, चहाची किटली, वही, कापड, पाणी, लाकडी कपाट, वहीचा कागद, पाण्याची बाटली, यापैकी कोणते पदार्थ तुम्हाला पारदर्शक, अपारदर्शक आहेत, अर्धपारदर्शक आहेत ते ठरवायचं आहे आणि खालील तक्ता तुम्हाला पूर्ण करायचा आहे. बघा, काचेचा तुकडा हा काय राहणार आहे? पारदर्शक. मग इथं तुम्हाला काय करायचे आहे? राईटची खूण करायची आहे. बघा, त्याच्यानंतर कागद कसा आहे? अर्धपारदर्शक आहे. का अपारदर्शक आहे? तर तुम्हाला ते लिहायचं अपारदर्शक आहे. रंगीत काच बघा कशी आहे? रंगीत काच अर्धपारदर्शक. तेलकट कागद कसा राहणार आहे? अर्धपारदर्शक. पांढरी प्लास्टिकचा डब्बा पारदर्शक. चहाची किटली अपारदर्शक. नंतर वही अपारदर्शक. कापड अपारदर्शक. पाणी कसं राहणार आहे? अर्धपारदर्शक. लाकडी कपाट अपारदर्शक. वहीचा कागद अपारदर्शक. पाण्याची बाटली अर्धपारदर्शक. अशा पद्धतीने तुम्हाला याचं पूर्ण वर्गीकरण करायचं आहे. सांगा मी कोणाशी जोडी लावू? आरसा. आरसाची कशाशी जोडी लावसान तुम्ही? दीप्तिमानशी लावसान की कशाशी लावसान ते तुम्हाला ते इथं लिहायचं आहे. काजवा, त्यानंतर चंद्र, सुछिद्र प्रतिमाग्राहक याच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. आपल्या घरातील कोणत्या वस्तू पारदर्शक आहे, अर्धपारदर्शक आहे आणि अपारदर्शक आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि ती आपल्या ग्रुपवर तुम्हाला पाठवायची आहे. अधिकची माहितीसाठी तुम्हाला काही अभ्यासासाठी लिंक दिलेली आहे बघा. या लिंकचा तुम्ही अभ्यास करून तुम्ही दीक्षा ॲपच्या लिंकचा अभ्यास करून तुम्ही अधिकची माहिती ही आपल्या ग्रुपवर तुम्ही सुद्धा पाठवू शकता. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण आजचा जो आपला 36व्या दिवसाचा जो अभ्यास आहे सेतू अभ्यासक्रमाचा तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि पूर्ण केल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला काय करायचं आहे? पाठवायचं आहे. अशा पद्धतीनं पूर्ण हा अभ्यासक्रम दिलेला आहे बघा आणि तुम्हाला तो पूर्ण करून आपल्या ग्रुपवर काय करायचं आहे? पाठवायचा आहे. बघा, आजच्या 36व्या दिवशी आपला जो सेतू अभ्यासक्रमाचा जो 36वा दिवस होता त्या अभ्यासक्रमाच्या अध्ययनासाठी आपण शांतपणे या तासिकेला उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. आणि आज जो सांगितलेला पूर्ण अभ्यास आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे आणि तो आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. चला तर मग, धन्यवाद.